नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 3 जानेवारी 2024 वार आहे बुधवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये मणिपूर जल जीवन मिशन रब्बी हंगाम यावर आधारित लोकसत्ता न्यूजपेपर मध्ये ज्या काही न्यूज आल्या आहेत, ज्या की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या न्यूजना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून आपण स्टडी करणार आहोत। आणि त्याचबरोबर जागतिक भूगोलावर आधारित प्रॅक्टिस साठी आपण एकूण 6 क्वेश्चन ही त्या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती मणिपूर संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 4 नागरिक ठार अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। या ठिकाणी मागच्या काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत आहे। परिणामी मणिपूर हे जे राज्य आहे ते वारंवार न्यूजमध्ये असलेलं आपल्याला दिसते। मग याचमुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मणिपूरवर क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता ही सर्वाधिक असल्यामुळे या ठिकाणी मणिपूरची प्रत्येक न्यूजला आपण या ठिकाणी क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस ही करणार आहोत। चला तर सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। मणिपूर या राज्याला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? कोणत्या राज्याची सीमा लागत नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे। प्रश्न हा काळजीपूर्वक वाचणे आपल्यासाठी गरजेचं असतं। ज्यामध्ये पर्याय A नागालँड, पर्याय B मिझोरम, पर्याय C आसाम। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय D त्रिपुरा या राज्याची जी काही सीमा आहे ती मणिपूर या राज्याला लागत नाही। हे तुम्ही या ठिकाणी खाली आपण एक मॅप पाहूया, त्या मॅपच्या माध्यमातून तुमच्या सहज लक्षात येईल। तर या ठिकाणी जो भारत देश आहे, भारत देशाचा मॅप आणि भारत देशामधील जे काही राज्य आहे ते राज्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या एरियामध्ये 7 सिस्टर स्टेट येतात, खास करून हा एरिया। मग या ठिकाणी जे 7 सिस्टर स्टेट आहेत त्यामध्येच आपल्याला मणिपूर हे एक राज्य दिसते आणि मणिपूर हे राज्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। मणिपूर या राज्याची जी काही राजधानी आहे ती इम्फाळ आहे। या इम्फाळ विषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। मणिपूरची राजधानी कोणती असाही सरळ प्रश्न आयोगाकडून विचारला जाऊ शकतो। तर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ। तर या ठिकाणी पहा वरती नॉर्थला या ठिकाणी उत्तरेला नागालँड या राज्याची सीमा या ठिकाणी मणिपूर या राज्याला लागून आहे। नागालँडची जी काही राजधानी आहे ती आहे कोहिमा। त्यानंतर आसाम राज्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। तर आसाम राज्याची जी काही सीमा आहे तीही या ठिकाणी मणिपूर या राज्याला लागून आहे आणि आसामची जी काही राजधानी आहे ती आहे गुवाहाटी। हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी मिझोरम या राज्याची सीमा खाली दक्षिणेला मणिपूर या राज्याला लागते आणि मिझोरम या राज्याची जी काही राजधानी आहे ती आहे ऐजोल। तर या ठिकाणी अशा प्रकारे मणिपूर या राज्याला मिझोरम, आसाम आणि नागालँड या भारतातल्या 3 राज्यांची सीमा लागते आणि त्रिपुरा या राज्याची सीमा या ठिकाणी मणिपूर या राज्याला लागत नाही। त्रिपुरा या राज्याची जी काही राजधानी आहे ती आहे अगरताला। हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पहा ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार या देशाची सीमा लागते। हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी जल जीवन मिशन संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। जल जीवन मिशनची कासव गती अशा प्रकारची न्यूज आहे। जी काही जल जीवन मिशन आहे ते खूपच कासव गतीने प्रगती करत आहे किंवा ती योजना राबवली जात आहे अशा संदर्भात ती न्यूज आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। जल जीवन मिशन कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्यामध्ये पर्याय A ऑक्टोबर 2020, पर्याय B ऑगस्ट 2019, पर्याय C नोव्हेंबर 2020, पर्याय D मे 2020। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे ऑगस्ट 2019 मध्ये या ठिकाणी जल जीवन मिशनची सुरुवात करण्यात आली। आणि जर डेट विचारली तर लक्षात असू द्या
15 ऑगस्ट म्हणजे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून या ठिकाणी जल जीवन मिशनची सुरुवात केली होती आणि 15 ऑगस्ट 2019 रोजी या ठिकाणी जल जीवन या मिशनची सुरुवात ही झालेली आपल्याला दिसते। या ठिकाणी जे काही जल जीवन मिशन आहे त्याचे काही उद्देश होते। उद्देश म्हणजे काय तर नळाद्वारे प्रत्येक घराला पाण्याचा पुरवठा करणे आणि प्रति व्यक्ती 55 लिटर पाण्याचा पुरवठा होईल या हिशोबाने या ठिकाणी नागरिकांना पाण्याचा पुरवठा करणे हे एक या ठिकाणी उद्दिष्ट होतं। त्याचबरोबर जल संवर्धन आणि जे काही वॉटर हार्वेस्टिंग आहे वॉटर हार्वेस्टिंग करणे ही दोन मुख्य उद्दिष्टे या ठिकाणी जल जीवन या मिशनची असलेली दिसत असतात। त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये जी योजना सुरू करण्यात आली होती ती होती आयुष्मान सहकार योजना, हे तुम्हाला पॉईंट माहिती असला पाहिजे। नोव्हेंबर 2020 मध्ये जी काही योजना सुरू करण्यात आली ती आहे मिशन कोविड सुरक्षा आणि मे 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली जी काही योजना आहे ती आहे मिशन सागर। म्हणजे मिशन सागर असेल, मिशन कोविड सुरक्षा असेल किंवा आयुष्मान सहकार योजना असेल यांच्या डेट ही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। कारण या ठिकाणी आयोग क्रोनॉलॉजी विचारू शकतो म्हणजेच क्रम विचारू शकतं आणि त्या ठिकाणी त्या क्रमाविषयी म्हणजे ती योजना केव्हा सुरू करण्यात आली किंवा कोणत्या साली सुरू करण्यात आली ॲटलिस्ट इतकी तरी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी रब्बी हंगामा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। रब्बीच्या पेरण्या 11% घटल्या अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती दिसून जाईल। अलीकडेच महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देशामध्ये ज्या काही पावसाचे प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळे या ठिकाणी त्याचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे। परिणामी रब्बी हंगामाच्या ज्या काही पेरण्या आहेत त्या यावर्षी कमी झालेल्या या ठिकाणी दिसत आहेत आणि तशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जो रब्बी हंगाम आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यावर आधारित आपला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, भारतात रब्बी हंगामाचा कालावधी कोणता असतो अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्या समोर प्रश्न आहे, ज्यामध्ये पर्याय ए जुलै ते ऑक्टोबर, बी ऑक्टोबर ते नोव्हेंबर, सी मार्च ते जून, डी यापैकी नाही। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय बी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यादरम्यानचा जो काही कालावधी आहे या हंगामामध्ये रब्बी हंगामाच्या पेरण्या केल्या जातात आणि हा या ठिकाणी आपला रब्बी हंगामाच्या सुरुवातीचा काळ आपण म्हणू शकतो। जून जुलैचा जो काही महिने असते त्या ठिकाणी आपण खरीप हंगामाची सुरुवात करतो आणि मार्च ते जून हा जो हंगाम असतो तो जैदी या शेती हंगामा संदर्भात असलेला आपल्याला दिसतो। चलूया पुढे या ठिकाणी आपण जागतिक भूगोलावर आधारित जे काही आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत ते प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत। या ठिकाणी महत्त्वाचे एकूण 6 क्वेश्चन आपण घेतले आहेत, ज्यामध्ये 5 क्वेश्चनचं आन्सर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि राहिलेला एक जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि त्याचं उत्तर आपण उद्याच्याला पाहणार आहोत। चला तर या ठिकाणी जे पहिला क्वेश्चन आहे तो पाहूया। मृत समुद्र खालीलपैकी कोणत्या देशांनी वेढलेला आहे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे, ज्यामध्ये पर्याय ए इराक, जॉर्डन आणि इस्रायल, बी इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, पर्याय सी इराक, पॅलेस्टाईन, जॉर्डन, पर्याय डी इस्रायल, जॉर्डन आणि पॅलेस्टाईन। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी मृत समुद्र हा इस्रायल, जॉर्डन आणि पॅलेस्टाईन या देशांनी व्यापलेला आहे। त्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण अलीकडील काळामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये जो काही संघर्ष चालू आहे यामुळे इस्रायल हा देश या ठिकाणी खूपच न्यूजमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इस्रायलवर आधारित किंवा इस्रायलच्या मॅपवर आधारित या ठिकाणी MCQ क्वेश्चन आयोगाकडून विचारला जाऊ शकतो। प्रश्न क्रमांक 2 पाहूया। खालीलपैकी कोणते राज्य युनायटेड स्टेटमध्ये सामील होणारे सर्वात अलीकडचे राज्य आहे, ज्यामध्ये पर्याय ए डेलावेर, पर्याय बी जॉर्जिया, पर्याय सी पेन्सिल्व्हेनिया, पर्याय डी हवाई। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी हवाई हे राज्य अलीकडेच युनायटेड स्टेटमध्ये सामील होणारे सर्वात अलीकडचे राज्य आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी हे जे सुरुवातीचे 2 प्रश्न पाहितले त्या 2 प्रश्नांना या ठिकाणी आपण मॅपच्या माध्यमातून समजून घेऊया। सर्वप्रथम चर्चा करूया डेड सीची। या एरियामध्ये तुम्ही डेड सी पाहू शकताय, जो की या ठिकाणी इस्रायल, जॉर्डन
आणि या ठिकाणी पॅलेस्टाईन हा जो एरिया आहे जो की वेस्ट बँकच्या एरियामध्ये पॅलेस्टाईन येतो। अशा प्रकारे या तीन देशामध्ये डेड सी आपल्याला येताना दिसतो किंवा डेड सीची बॉर्डर या तीन देशांना लागून आहे अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकताय। अलीकडील काळामध्ये जी काही गाझा स्ट्रिप आहे किंवा गाझा पट्टी जी खूपच न्यूजमध्ये आहे ती या एरियामध्ये पाहू शकताय। वेस्ट बँकचा जो काही एरिया आहे तोही खूप न्यूजमध्ये असतो, तो या एरियामध्ये तुम्ही हा वेस्ट बँकचा एरिया पाहू शकताय। आणि गोलन हाईटचा जो काही एरिया आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी ऑफ गॅली आणि डेड सी यांना जोडणारी जी काही नदी आहे ती आहे जॉर्डन, म्हणजे जॉर्डन या देशावरून या नदीला नाव देण्यात आले आहे। त्या नदीचं नावही तुम्हाला या ठिकाणी लक्षात असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी उत्तर अमेरिकेचा जो काही मॅप आहे तो तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी कॅनडा आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे, मेक्सिको आहे आणि मेक्सिकोच्या पश्चिमेला समुद्रामध्ये या ठिकाणी पॅसिफिक सागरामध्ये हवाईला देशाचा दर्जा देण्याचं कार्य या ठिकाणी युनायटेड नेशनने केलेलं आहे। चलूया पुढच्या प्रश्नाकडे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 पाहूया। खालीलपैकी कोणत्या नदीला आफ्रिकन नदीचा जनक म्हणतात, म्हणजे आफ्रिकेमधली कोणची नदी ही आफ्रिकन नदीची जनक आहे अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए ॲमेझॉन नदी, पर्याय बी या ठिकाणी नाईल नदी, पर्याय सी नायजर नदी, पर्याय डी झांबेजी नदी। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय बी नाईल नदी। नाईल ही आफ्रिका खंडातील सर्वाधिक लांबीची नदी आहे हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे। त्याचबरोबर नाईलच्या खोऱ्यामध्ये संस्कृती ही आढळते, म्हणजे सोसायटी जसे की आपल्याकडे सिंधू संस्कृती आहे तशा प्रकारची संस्कृती या ठिकाणी नाईलच्या खोऱ्यामध्ये। आणि नाईल या ठिकाणी जे काही इजिप्त आहे इजिप्त या देशामधून जाते आणि इजिप्तचे पिरॅमिड्स हे जगप्रसिद्ध आहेत किंवा 7 आश्चर्यापैकी ते एक आहेत हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 4 कडे। भूरूप वेष्टित देशांची योग्य यादी कोणती ते ओळखा अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। भूरूप वेष्टित देश म्हणजे जे देश लँडलॉक्ड आहे किंवा ज्या देशाला कोणताही समुद्र किनारा लागत नाही त्या देशांना आपण भूवेष्टित देश असे म्हणतो। ज्यामध्ये पर्याय ए अफगाणिस्तान, व्हिएतनाम, बोत्स्वाना, चाड, बी व्हिएतनाम, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, ब्राझील, सी सुदान, सायबेरिया, रशिया, इंग्लंड, डी अफगाणिस्तान, बोल्व्हिया, बोत्स्वाना, चेड। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय डी अफगाणिस्तान, बोल्व्हिया, बोत्स्वाना आणि चाड या देशांना कसल्याही प्रकारचा समुद्र किनारा लागत नाही, म्हणजे या ठिकाणी या देशांच्या अवतीभोवती असणारी जी काही बॉर्डर आहे ती जमिनी आहे किंवा सीमा बॉर्डर लागते किंवा त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा पाण्याचा भाग आपल्याला दिसत नाही, म्हणजे कसल्याही प्रकार समुद्राचा कॉन्टॅक्ट या देशासोबत होत नाही हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 आहे। प्रश्न पाहूया। आयसगत धबधबा खालीलपैकी कोणत्या देशात आहे अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। तर या ठिकाणी पर्याय ए युनायटेड किंगडम, पर्याय बी जर्मनी, पर्याय सी फिनलंड, पर्याय डी युनायटेड स्टेट। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय ए युनायटेड किंगडम या देशामध्ये आयसगत धबधबा सापडतो जो की उरे या नदीवर आहे। उरे नदीवर आयस धबधबा आहे जो की युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड या देशामध्ये आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि प्रश्न क्रमांक 6 पाहूया। खालीलपैकी कोणते देश समुद्राखालील बोगद्यांनी जोडलेले आहेत अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे। ज्यामध्ये पर्याय ए युनायटेड किंगडम आणि फ्रान्स, बी युनायटेड किंगडम आणि जर्मनी, सी जर्मनी आणि फिनलंड, डी स्वीडन आणि फिनलंड। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि या प्रश्नाचे जे काही खरं उत्तर आहे ते आपण उद्या पाहणार आहोत। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 3 जानेवारीचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पाहिले आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि स्पर्धा परीक्षा संदर्भात नवनवीन अपडेट त्या ठिकाणी भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।